डायबिटीस प्रमेह विकार भाग 2. डायबिटीज म्हणजे हाय शुगर इन ब्लड. बॉडीमध्ये शुगरची आवश्यकता का आहे? ब्लडमध्ये शुगरची आवश्यकता का आहे? आपल्या शरीरात बऱ्याच प्रकारचे सेल्स असतात. त्यांना जिवंत राहण्याकरता एनर्जीची आवश्यकता असते. ही एनर्जी कुठून मिळते? शुगरचे पचन होते तेव्हा एनर्जी मिळते. ब्लड काय करते? शुगरला सेलच्या आत पाठवते. सेल काय करते? त्याचे पचन करते. त्यामुळे एनर्जी तयार होते. त्यामुळे सेल जिवंत राहते. डायबिटीसचा अर्थ या ठिकाणी समजून सांगताना असं म्हटलेलं आहे की ब्लडमध्ये शुगरची लेवल, शुगरचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे आणि अशा अवस्थेला डायबिटीज असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी शुगरचं ब्लडमध्ये किंवा बॉडीमध्ये असणं हे का आवश्यक आहे याचं वर्णन करताना सांगितलेलं आहे की प्रत्येक सेल जी आहे ती सेल एक विशिष्ट प्रकारची असते. त्याचा आकार विशिष्ट प्रकारचा असतो. तिचं कार्य विशिष्ट प्रकारचं असतं आणि ते कार्य करण्यासाठी तिला ऊर्जेची आवश्यकता असते, शक्तीची आवश्यकता असते, एनर्जीची आवश्यकता असते. आणि ही एनर्जी तिला प्राप्त कशी होईल? तर आपल्या शरीरामध्ये, आपल्या ब्लडमध्ये जी काही शुगर असते ते शुगर तिला प्राप्त होते. तिचं ती पचन करते आणि त्या पचनातून जी एनर्जी तयार होते त्या एनर्जीच्या मुळे ती सेल आपलं कार्य करण्यासाठी सज्ज राहते. तर अशा प्रकारे ही शुगर त्या ठिकाणी सेल्सला एनर्जीच्या स्वरूपामध्ये शक्ती प्राप्त करून देत असते. परंतु ही जी शुगर आहे ही शुगर शरीरामध्ये, ब्लडमध्ये अधिक प्रमाणात होणं ही एक रुग्ण अवस्था आहे किंवा ही एक बिमारी आहे असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तर आणखी यामध्ये आपल्याला माहिती मिळत जाईल. त्यासाठी आपण आणखी पुढचे जे काही भाग आहेत त्या भागांचा विचार करत राहूया. नमस्कार.